नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत अनोखे पाहुणे आहेत. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स. सर, आय वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ गोवन वार्ता लाईव्ह. थँक्यू. एल्विस गोम्स यांची मला वाटतं वेगळी ओळख करून देण्याची गोंयकारांना गरज नाही. अर्थात काही दिवसापूर्वी एल्विस गोम्स हे आप पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला होता, परंतु त्यांची राजकीय सुरुवात ही आप पक्षापासून सुरू झाली. ही इज अ फाउंडर कन्व्हेनर ऑफ आप. त्यांनी मग आप पक्षाचा राजीनामा दिला आणि अलीकडेच मला वाटतं 9-10 दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. एल्विस गोम्स यांची राजकीय ओळखीपेक्षा ब्युरोक्रेसी, एक नोकरशाह, एक ऑफिसर म्हणून एक वेगळी ओळख गोयकरांना आहे. गोवा प्रशासनातले एक चांगले कार्यशील, क्रियाशील, कर्तबगार अधिकारी असं म्हणून त्यांची ओळख होती. ते वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. IAS बनण्याच्या वेळीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या सरकारी अधिकारी म्हणून त्यांचा अनुभव आणि आता राजकारणात गेल्यानंतर त्यांचा अनुभव, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आम्ही बोलणार आहोत. सर, आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, ब्युरोक्रेसी म्हणजे IAS, तुम्ही आज खरं म्हणजे तुम्ही IAS बनला असता आणि कुठल्या तरी राज्यात तुम्ही सेवाही बजावत असता. व्हाय वी हॅव सिलेक्टेड पॉलिटिक्स? हा प्रश्न जो आहे बऱ्याच वेळी मी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आता हा फार हा काळ बदलून गेलेला आहे, म्हणून मी जास्त त्याच्यावर भर घालत नाही. एवढंच सांगतोय की राजकारण हा एक वेगळा फील्ड आहे. राजकारणातून काय जे आपण करू शकतो ते ब्युरोक्रेसीमध्ये तेवढं काय होत नाही. थोडंफार त्याच्यावर हे होऊ शकतं, पण राजकारणात आल्यानंतर जनसंपर्क जो होतं लोकांशी, खरं म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये पण व्हायला पाहिजे, पण राजकारणात जे आपण लोकांकडे जाऊन लोकांचे प्रश्न वगैरे सोडवू शकतो ते ब्युरोक्रेसीमध्ये होत नाही. म्हणून जास्त करून मी राजकारणात आलो आणि एक त्यावेळी त्या क्षणाला एक डिसिजन आपण घेतलं. ते डिसिजन घेऊन आपण पुढे गेलो, त्याच्याबद्दल काही रिग्रेट्स नाही मला. आणि एक पाऊल पुढे टाकल्यानंतर परत वळून बघायचं तसं प्रश्न आलेला नाही, म्हणून मी राजकारणात पुढेच गेलो. येस, आता सांगायचं म्हटलं तर एल्विस गोम्स हे कुंकळीचे आहेत आणि कुंकळी इज नोन फॉर अ रिव्हॉल्युशनरीज. कुंकळी हा असा गाव आहे जिथे क्रांतिकारक निर्माण झाले. म्हणजे गोव्यातला पहिला उठाव हा पोर्तुगीजांच्या वेळेला हा कुंकळी गावात झाला. त्यामुळे कुंकळीवासियांची एक वेगळी ओळख संपूर्ण गोव्याला आहे आणि त्याच कुंकळी गावातनं एल्विस गोम्स येतात. त्यांच्याही अंगात क्रांतिकारकाचं रक्त आहे हे त्यांच्या ऐकूनच वाटचालीवरून आपल्याला स्पष्ट दिसतं. नाही तर कुठलाच अधिकारी हा अशा पोझिशनवरून व्हॉलंटरीली आपली सेवा सोडून हा राजकारणात प्रवेश केला नसता. तुम्हाला सर एकच प्रश्न माझा असा आहे की तुमचा किती वर्ष सरकारी सेवेत तुम्ही घालवलीत? जवळजवळ 20 वर्ष तुम्ही सरकारी सेवेत वेगवेगळ्या पदावरती घालवलीत. त्याच्यानंतर म्हणजे सिनियर ऑफिसरच्या लेवलपर्यंत तुम्ही आलात आणि वेगवेगळी सरकारही तुम्ही बघितलीत. यू हॅव वर्कड अंडर प्रताप सिंग राणे, यू हॅव वर्कड अंडर मनोहर पर्रीकर, यू हॅव वर्कड अंडर दिगंबर कामत. वेरियस लीडरशिप्स यू हॅव एक्सपिरियन्स. What are the differences which you have experienced among all these leaders? प्रताप सिंग राणे जे होते ही वॉज सीन मोर एज अ स्टेट्समॅन. तांकां एक त्यांची ओळख अशी असली की ते स्टेट्समॅन कसे वागताले. काय काळ त्यांच्या अंडर केल्या उपरांत पळयलें की तो असो इंटरफियरन्स ब्युरोक्रेसीकडे कांयच अशें दिसूंक येवंक ना आमकां. उपरांत सरकार बदलून 10.5 CM जाले तेन्ना ते कांय काळाक ते सोडून द्या. उपरांत पर्रीकरांनी सत्ता घेतली. सुरवात बरी जाली. सुरवात खरेंच अशी बरी जाली की दिसपाक लागलें कितें तरी एक क्रांतिकारी बदल गोंयांत येतलो म्हणून. आनीक मागीर तो गव्हर्मेंट तांचो गेलो आनीक परत थोडे वेळ मातशे राणे साहेब आयले आनी मागीर दिगंबर कामत इज द ओनली CM हू हॅज गॉट full tenure of 5 years. Maybe his political compulsions were different.
ताचे कडेन जे मंत्री असले तेन्ना ते बुड्डून खावपा सारके सगळे नांवां घेवपाची गरज ना, सगळ्यांक खबर आसा. तेतूंतल्यान ताका चड म्हणजे ती आपलो गव्हर्मेंट कसो तरी टिगोवन दवरपाचो ताचेर भार आशिल्लो आनीक ताका लागून तितलेशें अशें बरें प्रदर्शन हें जावंक ना अशें म्हाका दिसता. तरी पण ताणें एक आपलो प्रयत्न केलो आनी सक्सेसफुली ती 5 वर्सां काडली. आनी उपरांत 2012 जे पळय लोकांनी हाका BJPक मनोहर पर्रीकाराक चड करून जी सत्ता दिली तेन्ना परत एक होप आयिल्लो गोंया भितर कितें तरी बरें येतलें म्हणून. मागीर तांकां वयर घेवन गेले ते डिफेन्स मिनिस्टर म्हणून आनी मागीर सगळें कांयच्या काही जावपाक लागलें. पार्सेकरान मातशें सांबाळपाचो प्रयत्न केल्लो, हांव ना म्हणिना, पण जी स्लायड स्टार्ट जाली सकल ती आज पर्यंत कोणें स्टॉप करूंक ना आनी तें अशें गोंया आमचें देंवत आसा. अशी स्लायड जायत आसा की फाल्यां फ्युचर कितें आसा हो व्हडलो प्रश्न आमच्या मुखारच आसा. सो तशें तांचे बद्दल कंपॅरिजन करपाक व्हेरी डिफिकल्ट, पण हांवें 2 उतरांनी सांगलां तें मोरलेस म्हाजो अनुभव. आता 2016 मध्ये तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं. एक अशा सिच्युएशनवर तुम्ही घेतलं की सिनियरिटी लिस्टमध्ये तुमच्यावरती अन्याय झाला. खरं म्हणजे ज्या IAS लिस्टमध्ये तुम्ही असायला हवं होतं त्या IAS लिस्टमध्ये तुम्हाला डावलण्यात आलं. आता नेमकं व्हॉलंटरी रिटायरमेंट घेण्याचं कारण हे इनजस्टिस त्यावेळेला तुमच्यावर झालं हे कारण आहे की यू हॅव सर्टन प्लॅन्स टू लिव्ह द जॉब अँड प्लॅन टू डू समथिंग फॉर गोवा? काय नेमकं कारण होतं? माझं सुरुवातपासून गोवा फर्स्ट हे मी सांगतच आलेलं आहे आणि ब्युरोक्रेसीमध्ये असताना देखील मी काय कार्य केलं ते गोव्यासाठीच केलेलं आहे. स्वार्थासाठी जास्त काय कोणी काय केलेलं नाही. पण काय माहिती आहे, त्या टायमार तुजे कडेन पळय कितें येता काम तें तुवें गोंयकारांक आनी गोंया मुखार दवरूनच करचें पडटा. तूं मागीर ब्युरोक्रेट आसूं नाजाल्यार तुमी पॉलिटिशियन आसूं. आतां कितें आसा, काळ बदललो, त्या वेळाचेर तें डिसिजन जालें, अन्याय जालो हें सगळ्यांक खबर आसा, पण अन्यायाक हांवें फुडोय दिल्लो आसा. आय हॅव फॉट दॅट, आय हॅव गॉन टू द कोर्ट्स अँड आय हॅव वन ब्युटिफुली, आय हॅव वन. हें सगळ्यांक खबर आसा. पूण हातूंतल्यान एक निश्पन्न कितें जाता, दॅट heavy interference of the political establishment comes in the bureaucratic establishment, तेन्ना ही सगळी वाट लागता सगळी. आनी हें जाल्लें आसा आमच्या हितून, हें जाल्लें आसा की कोणाचो कोण काका आनी कोणाचो कोण मामा हांकां कोणाक तरी वयर काडपाक लागून हें सगळें जालें आनी आजून स्टॉप जायना. ही ब्युरोक्रेसी जी आसा ती कशी फंक्शन ह्या स्टेटीन जाता म्हाकाच कळना. सगळे बूट पॉलिश करून जर करपाक लागले जाल्यार फुडें जातलें कितें? एका सायडीन पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट, पॉप्युलिजम, प्लिजींग द मासीस, सगळें काय कितें जालां. हालींच तुमकां खबर आसा हायकोर्टान एक जजमेंट दिवन कोणाक तरी 5 वर्सांनी भायर उडयल्ले आसा. ना, जस्ट अ मिनिट, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की एक अलीकडेच एक हायकोर्टमध्ये डिसिजन झालं. वीज खात्यात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून ज्या मुलांना 2015 की 16 या काळात त्यांना घेतलं आणि त्याच्यानंतर त्या रिक्रुटमेंटला त्यांच्यातल्याच एका कॅन्डिडेटनं त्याला चॅलेंज केलं. त्याच्यानंतर अलीकडेच 2020 मध्ये त्याचा जजमेंट झाला आणि त्या जजमेंटमध्ये जी रिक्रुटमेंट झाली होती ती रिक्रुटमेंट त्यांनी इलिगल ठरवली आणि नव्यानं मेरिट लिस्ट काढायचं आणि त्या मेरिट लिस्टनुसार भरती करायची असा डिसिजन झाला. यू विल नॉट बिलीव्ह, आफ्टर सर्विंग दॅट डिपार्टमेंट फॉर 5 years, दॅट टू परमनंट, they are not on probation or they are not on contract wages, they are permanent employees. त्यांना घरी पाठवण्यात आलं आणि नवी रिक्रुटमेंट लिस्ट मेरिटवरती लिस्ट काढली आणि त्यांना सेवेत घेण्यात आलं. फक्त एकच माणूस त्या जुन्या लिस्टचा या नव्या लिस्टमध्ये राहिला, बाकी सगळे नवे. आणि 35 people have to go home. Their total life has been disturbed. म्हणजे 5 वर्षानंतर नोकरीला लागल्यानंतर त्यांचं लग्न झालं, त्यांनी कर्ज काढले, घर बांधलं, आपलं स्वतःचा स्वतःच्या फॅमिलीचा खर्च, मेनी पीपल आर डिपेंडेंट ऑन दॅट अँड ऑल दीज 35 people हॅव टू गो होम. नाव दे आर क्राईंग. नॉट अ सिंगल पर्सन हॅज कम टू मीडिया टू टेल दॅट इनजस्टिस हॅज बीन डन टू देम बिकॉज दिस गव्हर्नमेंट हॅज एश्युअर्ड देम दॅट दे विल ॲडजस्ट देम समवेअर. As a opposition party, Congress failed to raise voice on these. As a opposition parties, go forward
all other political parties who are in opposition have failed to raise this voice. This is such a very serious matter. म्हणजे असं जर होऊ शकतं तर त्याच्यावरती बोलणं हा अपोजिशन पक्षांचं जबाबदारी नाही का? आहेच. ऑपोजिशन बोलले नाही तर कोण बोलणार? मला एवढंच सांगायचं आहे, मी याच्यावर नंतरून येईन, पण अशा बऱ्याचशा केसेस आहे. वोकेशनल टीचर्स म्हणा, 2016 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये डिसिजन, कॅबिनेटचं डिसिजन आहे की सर्व जे काय वोकेशनल टीचर्स आहे आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टवर ते सगळे रेग्युलराईज करणार आहोत. नाहीतर विचारा त्यांना, अद्याप केलेलं नाही. आजपर्यंत ते तसेच आहे. त्यांची परिस्थिती अशी बिकट झालेली आहे, तर ते मुलांना शिकवणार तरी काय या परिस्थितीत? आता या प्रश्न जर तुझ्या येता असताना वो जो आता 35 इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असे दिसता म्हाका. हय, मोस्ट अनफॉर्च्युनेट, दुर्दैव सारकें. आनीक खरें म्हणजे म्हाका एक सांगपाचें आसा, हायकोर्टान जेन्ना हो निर्णय दिलो, हायकोर्टान जर मातशें आनीक एक पावल मारिल्लें आनीक हाजेर कोण जबाबदार आसा ताजेर इन्व्हेस्टिगेशन जर ऑर्डर करून जर हाचेर जर नाल्यार कितें जातलें, अशें जायत रावतलें. म्हाका एक याद आसा, इफ आय रिमेंबर रायट, यू कॅन व्हेरीफाय, खूब वर्सां पयलीं शशिकांत कार्निक हे महाराष्ट्र पब्लीक सर्वीस कमिशनाचे चेअरमॅन आशिल्ले. मागीर ते UPSC बोर्ड मेंबर जाले. म्हाका अजून याद आसा, ही वॉज अरेस्टेड. द कन्सर्न मिनिस्टर्स PA वॉज अरेस्टेड. दे वर सेंट टू पुलीस कस्टडी फॉर लॅप्सीस इन द रिक्रुटमेंट. पळय, एक लक्षात दवरा, पब्लीक सर्वीस डिलिव्हरी, गव्हर्मेंट सर्वीस जी आसा तेजी डिलिव्हरी करपाक ही यंत्रणा आसा. ऑफिसर्स म्हणा, हे सगळो स्टाफ, हेच जर यांचो बॅलन्स जर गेलो, हांगाच जर सगळे फॉल्टी जर रिक्रुटमेंट जावपाक लागले जाल्यार फुडली 30 ते 35 वर्सां ते तुमकां सतयतले. लोकांक सर्वीस जी मेळपाची आसा बरे भशेन ती मेळोंक शकना. ह्या इश्यूवाचेर खरें म्हणजे जो कोण कन्सर्न इनवॉल्ड आसा, हो घोटाळो. ह्या लोकांक 5 वर्सांनी घरा धाडप म्हणल्यार हो एक घोटाळो. एब्सोल्युटली मोठो व्हडलो स्कॅम हे. आनी हे स्कॅम, आनी टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज कोण तरी मिनिस्टर हितून इनवॉल्ड आसा. तातूंत पेपर मेळ्ळा की मिनिस्टरान इन्फ्लुएन्स करपाचो प्रयत्न केलो. कितें आसता सर्विसान, एक पावटी जायरात भायर सरली, you have to go by the rules of recruitment as on that date. प्रोसेस स्टार्ट जाल्या उपरांत तुम्ही बदलूंक शकना. पण हांगा वचून पळया यांच्या एडमिनिस्ट्रेशनान प्रोसेस फुडें गेल्या उपरांत हांचे जर कोण तितून बसना जाल्यार मागीर ते सगळे गडबेंगल हें स्टार्ट जाता. आनी म्हाका दिसता ह्या 35 लोक जे घरा गेल्या तातूंत इन्व्हेस्टिगेशन जावन जो कोण कारणीभूत आसा ताका खरें म्हणजे जेलीन धाडपाक जाय. Now only 6 months are left for the elections. Government has declared that 10,000 jobs will be given, and if you see daily newspapers, you will find big advertisement of hundreds, 200, 800, 500 posts. As a senior officer, is it possible to do all these formalities of recruitment, means written examination, then viva will be there, acceptance of application, scrutiny of application, हे सगळं 6 महिन्यात, 6 महिन्याचे 2 महिने आपण काढूया, जानेवारी फेब्रुवारी, दॅट विल बी कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे 3 महिन्यात त्यांना हे 10,000 पोस्ट आता भरावे लागणार आहेत. कॅन इट बी अ ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट? दिस इज माय फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, you have retired, you have resigned in 2016. Before that, I think that Goa Public Recruitment Staff Selection, something, that bill has been introduced in the assembly. That bill has been notified, and I can still remember the speech given earlier by Manohar Parrikar, then by Lakshmikant Parsekar, that the full recruitment process will be a transparent process and no individual department will file the post, that particular commission will fill the post. That commission, that notification they have withdrawn, and they have given that powers of recruitment to the departments. What do you want to say about this now? See, it is very sad situation. कितें आसता पळय, एक स्टाफ सिलेक्शन कमिशन ते स्टाफ सिलेक्शन कमिशन बिल पास करून ॲक्ट करून ऑल रिक्रुटमेंट, म्हणजे जो काय रिक्रुटमेंट आसा, पर्टिक्युलरली ग्रुप C आणि ग्रुप D, हाचो रिक्रुटमेंट एका डिपार्टमेंटान म्हणजे एका खात्यांतल्यान जावचो आणि मागीर त्या लोकांक डिस्ट्रीब्यूट करून घालचे. दिस इज द मोस्ट आयडियल अँड एडवांटेजस वे
कित्याक यू आर गोईंग थ्रू ओनली वन एक्झामिनेशन. येस एब्सोल्युटली. आतां पळय हेतून सामकें फिक्सिंग कशें आसा तें दिसता आनी दे आर शेमलेस. इतले शेमलेस जाल्ले आसा ह्या सरकारान जे मंत्री विंत्री की ताणें पयर आतां हालीं एक असेंब्ली सेशना भितर ते देड दिसाची असेंब्ली घेतल्या ताणें. देड दिसाची असेंब्लीन एक अमेंडमेंट मूव केला आनी जो स्टाफ सिलेक्शन एक्ट कमिशनाचो एक्ट नोटिफाय केल्लो आनी एक बॉडी सुद्दां स्थापन केल्ली कांय ऑफिसरांक सुद्दां तितून घालून दॅट कमिशन वॉज फॉर्म्ड तें थंय कुशीक दवरून आतां हें सगळें वाट्याक घातलां. नुस्तें कशें वाट्याक घालता तशें नुस्तें कशें वाट्याक घातलां आनी एवरी डिपार्टमेंट इज गोईंग अहेड विथ रिक्रुटमेंट. नाव टेल मी इफ आय एम जस्ट मियरली एक उदाहरण दिता. मला जर LDC म्हणून अप्लाय करायचं असेल तर किती खात्यामध्ये मी अप्लाय करणार? सगळ्या खात्यात. कारण LDC म्हणजे माझे कितींदा इंटरव्ह्यू होणार? बरोबर. हा मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगा काणकोणच्यान येता ते भुरग्याक, सांगेच्यान येता ते भुरग्याक ताणें कितले मल्टिपल इंटरव्ह्यू दिवपाचे. आनी सेकंडली एट द बॅक ऑफ द मायंड दॅट फियर इज ऑलवेज देर म्हाका मेळटलें काय ना. हे कित्याक हें फिक्सिंग जाल्लें आसता, चडशें फिक्सिंग जाल्लें आसता. तेन्ना तें दुख जाता पळय. हे भुरग्याक लायनीक पळय रावता, नुस्तें फॉर्म सुद्दां व्हरपाक लायनीक आपयता तांकां पयलीं फॉर्म व्हरपाक. हालींच कितें तरी ऑनलायन म्हणटा ते, पूण हाज्या पयलीं हांगा कलेक्टरेट ऑफिसाच्या मुखार थंय GMCच्या मुखार आमी पळयल्ले आसा गेल्ले चवथीक सुद्दां ते फॉर्म्स आतां आमदारांकडे अवेलेबल आहेत. आमदाराकडे अवेलेबल आहे. तर ही परिस्थिती जावं नये. फ्री अँड फेअर रिक्रुटमेंट करपाचें इंटेन्शन आशिल्लें आनी स्टाफ सिलेक्शन कमिशन स्थापन करून सुद्दां तुमी ताजो पावर काडून उडयला आनी एवरी डिपार्टमेंट हॅज बीन गिवन. वॉट इज द मिनींग ऑफ दीस? इज दीस अ प्रोग्रेसीव सोसायटी? आर वी मुव्हिंग अहेड ऑर वी आर मुव्हिंग बॅकवर्ड? आनी हे मागीर फिक्सिंग करून तुमी जे भरती करतले ते तुमकां फुडले 30-35 वर्सां कितें म्हणून दाखयतले? कशें राज्य जातलें? एल्वीस बाब, यू आर नाव बीइंग अ पार्ट ऑफ काँग्रेस पार्टी. Now there are 5 MLAs in assembly of Congress party. 4 of them are ex-chief ministers. They have vast experience of administration. They have vast experience of all these things. Recently assembly session झालं. त्या assembly session मध्ये एक अपोजिशन लीडर जर सोडले तर बाकीच्यांनी अपोजिशन लीडर अँड ऑफकोर्स अलेक्स रेजिनाल्ड यांनी जर सोडले तर बाकीच्यांचं त्या असेंब्लीमध्ये काहीच परफॉर्मन्स नाही. आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी घडल्या. 20 खात्यातलं रिक्रुटमेंट झालं. आता सध्याचं जी नोकर भरती सुरू आहे, या सगळ्या प्रकारावरती ॲज अ अपोजिशन पार्टी जर काँग्रेस पक्ष आवाज काढत नसेल, त्या लोकांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत नसेल, तर तुम्हाला नाही वाटत दे हॅव टोटली फेल्ड बिंग द अपोजिशन पार्टी? सी डिफेक्शन झाल्यानंतर हा त्यांचं बळ जे आहे तो डिप्लीट झालेला आहे. ते सर्वांना मान्य करायला लागणार. बट कसं आहे, इवन वन मॅटर्स. आता 5 आहे ते, बट इवन वन शुड मॅटर. सो आय डोंट डिसएग्री टू वॉट यू से. ॲट द सेम टाईम इट इज अ प्रॉब्लेम ऑफ मेनी कॅप्टन्स. इट हॅज अन ॲडव्हान्टेज, ॲट द सेम टाईम डिसएडव्हान्टेज. सगळे चीफ मिनिस्टर असल्या कारणान there is an advantage that they have experience, very vast experience. There is a disadvantage की आपसात त्यांच्या थोडंफार असणारच ते काही बोलण्याची गरज भासत नाही. तर इफेक्टिवली घ्यायला पाहिजे आणि ती संधी जी आहे ती पुन्हा पुन्हा येत नाही आपल्याकडे. तरीसुद्धा आता तो काळ गेला आणि आता आपण पुढे अजूनसुद्धा आवाज त्याच्यावर काढू शकतो. येस, नक्कीच. कोण अडवू शकत नाही. माझं थोडंफार प्रयत्न असणार. आता मी जस्ट आय एम व्हेरी न्यू इन दिस पार्टी. जसं वेळ गेल्यावरती आपण बघू कसं काय करायचं ते. एल्वीस बाब, आपण जर बघितलं सध्याची काँग्रेसची जर परिस्थिती बघितली, म्हणजे एकीकडे भाजपाने आपली सगळी तयारी केलेली आहे. BJP हॅज डिक्लेअर्ड डॉक्टर प्रमोद सावंत एज देअर चीफ मिनिस्टरियल कॅन्डिडेट. प्रमोद सावंत आणि दुसरीकडे त्यांचे पार्टीचे अध्यक्ष दोघांचेही दौरे सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या मतदारसंघात. गोवा फॉरवर्ड पक्षाकडनंही काय प्रमाणात त्यांचं काम सुरू झालेलं आहे. विजय सरदेसाई हॅज रिसेंटली विजिटेड सम 2 कॉन्स्टिट्युएन्सीज. बट काँग्रेस पार्टीचं काहीच दिसत नाही आहे. म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते प्रभारी आहेत, अपोजिशन लीडर आहेत, पण अपोजिशन लीडर आणि त्यांच्या आमदारामध्ये समन्वय नाही आहे. नवीन अध्यक्ष नेमणार म्हणून सांगितलं जातं आहे, त्याचा थांगपत्ता लागत नाही आहे. प्रभारी दिनेश गुंडूरावजी यांची नियुक्ती झाली, ते गोव्यात आले, त्यांनी बैठका घेतल्या, ते दिल्लीला गेले, त्यांनी रिपोर्टही दिला.
मध्यंतरी असं एक हे झालं की त्यांना त्या वरून काढणार की काय. आता एक प्लस पॉईंट त्याच्यात झालं की पी चिदंबरम सारखे सिनियर लीडर हे काँग्रेस पक्षाचे पॉलिटिकल इलेक्शन स्ट्रॅटर्जीचे प्रमुख आहेत. या परिस्थितीत काँग्रेस पक्ष जिथे भाजपा वेल प्लॅन्ड, वेल ऑर्गनाइज्ड, सगळं पद्धतशीरपणे काम करणारा पक्ष, आणि दुसरीकडे काँग्रेस जिथे काहीच नाही, ऑर्गनायझेशन तर बोलूच नका. या परिस्थितीत भाजपाचा सामना कसा काय करणार काँग्रेस पक्ष. आणि यू बिंग अ सिनियर ऑफिसर, वी विल से अ पर्सन फ्रॉम अ इंटेलेक्च्युअल क्लास, तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकता ही परिस्थिती काँग्रेसची अशी असताना. भाजप हा जो पक्ष आहे त्यांचं एकमेव म्हणजे काम इलेक्शन जिंकण्याचं काम. गव्हर्नन्स त्यांना जास्त येत नाही, ते आपण पाहिलेलं आहे. वेरएज काँग्रेस टू सम एक्सटेंट हॅज गिवन गुड गव्हर्नन्स, आय कॅन से. इन बिटवीन एबरेशन्स आर देअर, ऑपोजिट्स आहे त्यात. देर इज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट. एक होप आहे, आशा आहे, कारण आता भाजपाचं जे सरकार आहे त्यात आपल्याला कंटाळलेले आहे लोक. आज लोकांच्या हातात पैसे नाही, इकॉनॉमी खरोखरच डाऊन झालेली आहे, बिझनेसमॅन कंटाळलेले आहे. आणि असं जाऊन जर कान लावलं तर हे सगळं तुम्हाला कळणारच. पण हे कॅप्चर कोण करणार. डिसग्रंटलमेंट जो आहे भाजपावर तो कॅप्चर कोण करणार. तर प्रिन्सिपल ऑपोजिशन म्हणून काँग्रेस एकमेव अशी पार्टी आहे त्यांनी लीड घेऊन एक करायला हवं आहे. आणि जरी काय कमी पण दिसतंय आजसुद्धा, तरीसुद्धा ते भरून काढण्याचं एक आता प्रयत्न होत आहे असं मला वाटतं. कारण मी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधतोय आपलं, आणि मला आशा आहे की काहीतरी नवीन त्यातून निघणार. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पी चिदंबरम देखील आता ओव्हरसी करणार सगळं काही इथलं कारभार, आणि त्यातून त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे आपण घेऊन काहीतरी पुढे पाऊल मारू शकणार. 2016 to 2021, not 2021, I think you left AAP in 2020. हाँ, 2020. What was your experience in AAP? See, there are positives and negatives. In that party I started एक पॉलिटिकल एक्सपिरियन्स काय आहे ते त्यातून मला कळलेलं आहे, अँड आय कॅनॉट डिनाय दॅट. पण ॲज टाईम वेंट बाय वी फेल्ट की वी आर इन अ रॉंग प्लेस, और वेदर दिस इज अ राईट फोरम और अ पार्टी फॉर गोवा. त्यात थोडी म्हणजे आपलं डाऊट निर्माण झालं आपल्यात. आणि म्हणून विचार करून की, कारण मी एकमेव असा डिसिजन घेणारा माणूस नाही, आपण बरंचसं कन्सल्टेशन करून आपलं सर्व ग्रुपमध्ये जे कोण होते त्यांना सर्वांना विचारूनच हा निर्णय घेऊन आपण निघून गेलो त्यावेळी. काँग्रेस इज अ बिगर पार्टी. कारण काय म्हणजे आपण सुरुवातपासून काँग्रेसचे वोटर असल्या कारणानं आपल्याला तो एक असं फरक असं काय जाणवला नाही. कारण आपण काँग्रेसमध्ये आलो हे सर्वांना विचारून आणि सर्वांचं मत तसं होतं म्हणून काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला. आता काँग्रेस इज द ओनली पार्टी दॅट कॅन, एक पॅन गोवा त्यांचं रीच आहे, सर्व ऑल 40 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्यांचं रीच असल्या कारणात दे आर द ओनली केपेबल पार्टी दॅट कॅन टेक अस फॉरवर्ड. आणि इट कॅन डेफिनेटली शो गुड गव्हर्नन्स. कारण काँग्रेस हॅज गिवन दिस स्टेट लॉट ऑफ थिंग्स. काँग्रेस हॅज गिवन दिस स्टेटहुड. Congress has given the Right to Information Act to the nation. See, no other party has dared to do this before. Right to Information मुळे आता खरं म्हणजे या लोकांनी आता थोडं डायल्यूट केलेलं आहे ते. बट दीज आर द काइंड लॉट ऑफ थिंग्स. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे, पंचायत राज इन्स्टिट्यूशन. आता राजीव गांधी स्वर्गीय, आता 21 तारखेला त्यांचा जन्मदिन आहे. ही इज द पर्सन हू हॅड दॅट विजन टू गिव्ह दिस 73rd and 74th amendment. दॅट ग्रासरूट गव्हर्नन्स आता काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे कुठे, परवरीमध्ये. ते खरं म्हणजे तिथं पंचायत लेवलवर, म्युन्सिपालिटी लेवलवर जायला पाहिजे ॲज पर द कॉन्स्टिट्युशनल स्कीम. कोण करत नाही, कोण करायला बघत पण नाही असं. वाय? ज्या दिवशी डिसेंट्रलायझेशन इन लेटर अँड स्पिरिट होणार त्यावेळी खरं सांगू, व्हॉट गांधी हॅड एनविसाज्ड द फॉर्म ऑफ गव्हर्नन्स दॅट विल बी अ रियालिटी. आता ते शक्य नाही. आता सर्वांना आपण आपल्याकडे पॉवर आणि बाकीच्याने फक्त
बघत राहायचं. You being a young, I will consider you as a young leader of Congress. अलीकडच्या काळात ही जी नवी पिढी आहे, यंगर जनरेशन आहे, ते यंगर जनरेशन हे काँग्रेसच्या वाटेनं कुठेच दिसत नाही आहे. यंगर जनरेशन सीम्स टू बी मुव्हिंग टुवर्ड्स BJP. काँग्रेसमध्ये यंगर जनरेशनचा मोठा वावर दिसत नाही. ऑफकोर्स दे हॅव देअर ओन यूथ काँग्रेस विंग, बट जनरल पर्स्पेक्टिव्ह हा यूथ आर नॉट कीन टुवर्ड्स काँग्रेस. Now, since you have joined this Congress party and you know the history of Congress party, what are your plans to see that this younger generation joins your party? How you can convince them, or in what way you can convince them? See, at one side there are 10,000 jobs. There are various social welfare schemes. There are various gifts. There are various things which can attract this younger generation, and on other side, if you see in a Congress, there is nothing to give now, but still you want younger generation to join your party. How you can take this challenge? On the other side, Congress side, there is a hope. A hope for the youth, hope for the women. Now in the last 8 काय 10 दिवस झाले मी प्रवेश करून. I am in constant touch with the PCC president. I am in touch with today I had a meeting with women wing president. I am in touch with the youth chief of Congress in Goa. And I have told them, why? Because मी join झाल्यानंतर असा प्रचंड रिस्पॉन्स यायला लागला मला तरी माझ्याकडे. And that is coming from younger generation. Okay. The question that you have raised is about younger generation. Yes, that is because एक काँग्रेसमध्ये एक होप आहे असं त्यांना वाटतं. BJPमध्ये दे आर ऑल हार्ड हेडेड. त्यांच्याकडे किती संपर्क केला दे आर नॉट रेडी फॉर डिस्कशन कोणत्याही विषयावर. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन बघा, दे जस्ट वॉन्ट टू रश थ्रू दॅट. काही म्हणा, यू हॅव सो मेनी इश्यूज. कोल प्रदूषण, मागीर कितें कितें म्हणटा ते डबल ट्रॅकिंग. आय एम नॉट अगेन्स्ट एवरीथिंग, बट देर शूड बी एटलीस्ट अ डिस्कशन. गव्हर्नमेंट is British. They are using force. So या परिस्थितीमध्ये काँग्रेस offers a hope. काँग्रेस काय देणार? काँग्रेस is giving a hope, and I can be a sort of umpire in this. That yes, Congress is giving hope. So you please come. That is a call I am giving to the youth through your medium. But considering the leadership crisis, considering all other differences among the leaders, will they permit you to fill in this space of coordinating and bringing this younger generation? तुम्हाला खरोखरच काम करायला तिथे मोकळीक असणार का? खरोखरच तुम्हाला काम करायला तिथं स्वातंत्र्य असेल काय? खरोखरच तुमच्या कामाला तिथं रिस्पेक्ट असेल का? काय वाटतं तुम्हाला? आहे, इट डिपेंड्स ऑन यू. आता मी जॉईन झाल्यानंतर बरेच लोकांकडे जे माझं बोलणं चालू आहे, दे आर ऑल इगर. आणि काही असे ना, हे जे प्रश्न आहे ते थोडंफार अडथळा आणणारच तुम्हाला, पण यू हॅव टू क्रॉस दॅट. अल्टिमेटली काय आहे, वी आर डुईंग इट फॉर द पार्टी अँड वी आर डुईंग इट फॉर आवर स्टेट. म्हणून मी वारंवार तेच सांगत असतो की गोवा हॅज टू बी प्लेस्ड फर्स्ट. गोंयकार जे आसा तांकां पयले प्रथम हेजेर दवरले जाल्यार हें सगळें जें काम आसा तें त्याचे कडेन आमी व्हरूंक शकतले. अदरवायज इट इज व्हेरी डिफिकल्ट. दीस डिफिकल्टीज विल कम. आय हॅव बीन टोल्ड that see, this is Congress is a big organization, a very big organization. It is a huge organization आणि वेरियस आयडियाज आशिल्ले लोक आसा तेतून. थोडे चड सिनियर आसा, थोडे इगो आसा, थोड्यांक काम करपाचें आसा, थोड्यांक वेगवेगळे आसा, आपले विचार आसता, पण तातूंत भितर सगळें एकठांय केले जाल्यार देर इज अ होप आणि ते होप घेवनूच आमी चलपाक जाय. अदरवायज इट इज डिफिकल्ट. बिफोर जॉयनिंग काँग्रेस आय थिंक यू मेट राहुल गांधी ऑल्सो. नेमकं कशी भेट झाली, त्या भेटीत काय बोलणं झालं आणि तुमचा अनुभव काय होता राहुल गांधी यांना भेटल्यानंतर? इज इट द फर्स्ट टाइम यू आर मीटिंग हिम और अर्लियर ऑल्सो यू मेट हिम? कशी भेट झाली मला पण काय कळलंच नाही. कुठून तरी असं काहीतरी झालं आणि माझ्या फोनवरती मी बघितलं ऑफिस ऑफ राहुल गांधी. झाली भेट झाली अँड वी हॅड अ व्हेरी गुड डिस्कशन.
and he apparently was convinced with what I have told him, and he urged me, you join. See, joiningचं होतं, चालू होतं. It is not that suddenly something has cropped up. की मला एक संधी मिळाली त्यांच्याशी बोलण्याची, आणि ती संधी मिळून मी बरंचसं काय सांगून गोव्याबद्दलचं वातावरण कसं आहे आणि हाऊ वी कॅन ॲक्च्युअली ट्रान्सलेट द सेंटिमेंट ऑफ द गोवन टुडे इन टू अ विक्ट्री, आय हॅव शेअर्ड विथ हिम इन अ नटशेल. बघू, दिस हॅज बीन ऑन हिज माइंड परहॅप्स, सो ही इज व्हेरी मच कीन. आणि आय हॅव नेवर मेट हिम, हेच्या पयलीं हांव केन्ना मेळोंक ना. फर्स्ट टायम, इट वॉज अ फर्स्ट टायम मिटींग, बट व्हेरी वॉर्म पर्सन, व्हेरी कायंड, एंड यू कॅन मेक आउट ही इज व्हेरी शार्प. In no time he got my point, and that is the beauty. In between, there was also a rumor that you will be joining BJP. Is there any offer for you, or is there any proposal to join BJP? Goa is a small state. We may be in any party or we may do anything. We come across each other. आता काल आमच्या गावान BJPचे फुल टीम आशिल्ली. They were doing their प्रचार. काल सदानंद शेठ तानवडे ते आशिल्ले, आणि खुबशे सी वी आर मिटींग पीपल हू आर इन BJP, काँग्रेस आणि खंय खंय एवरी डे. दॅट इज नॉट अ इश्यू. दीस इज अ ओल्ड स्टोरी. 2016चो विशय आता परत म्हाका काडपाचो ना. आणि दुसऱ्या पार्टीने म्हाका तशें आमंत्रण तर दिल्लेंच. आता आमंत्रण दिल्लें म्हणून आय हॅव टू गो, इट इज नॉट अ रूल. आय हॅव म्हणून हांवें सांगलां न्हू पयर, इवन तो जुना पक्ष सोडल्या नंतर सुद्धा आय हॅव टेकन टायम. I have taken considerable time to deliberate. We all have taken time. Whoever is in my group, we all have taken time, and we have joined the Congress. तर झालं, डिसिजन झालं, आता काँग्रेसमध्ये जाऊया पुढे. ओके, डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या लीडरशिपबद्दल तुमचं काय मत आहे? डॉक्टर प्रमोद सावंत मे हॅव द बेस्ट ऑफ इंटेन्शन्स. इंटेन्शन बरें आसता कितें तरी करपाचें, but you require a good advice, you require good advisor, and you must have the ability to take that advice. I feel that he did not have good advisors around him. He has relied on whom I don't know. परत तांची प्रॉब्लेमां आसा. BJP ऑल सेड एंड डन अशें ना की BJPन सगळ्यांच बरें आसा म्हणून. वी हॅव सीन द हेल्थ क्रायसीस दॅट गोवन्स हॅव फेस्ड इन द पास्ट फ्यू मंथ्स. That is because there was a direct tussle between two power centers. सांगपाची गरज ना. So in that respect, he could have delivered more, and he definitely, I feel that he had the capacity. पण ताचे कडेन कांय एडवायजर ना, आणि ते कोणाचे एडवायस घेताय जाल्यार खबर ना. मे बी ही कूड हॅव डन, बट म्हाका दिसना आनीक टायम आसा म्हणून. सो इन दॅट रिस्पेक्ट माय दिस थिंग वूड बी नो. Okay. Now we will conclude, and my last question to you, since you have joined Congress party, you being from Kunkolim, earlier you have contested election from Kunkolim constituency, there are already Joakim Alemaw आहेत तिथे, त्यांचे मुलगे already they have entered into Congress party. तुम्ही काँग्रेसमध्ये काम करणार आहात, निवडणूक लढवणार आहात का, एक झाला प्रश्न. आणि दुसरा, समजा पार्टीनं तुमचा विचार उमेदवारीसाठी केला नाही, तर उमेदवारी मिळाली नाही, जर मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल, अँड आर यू रेडी टू वर्क फॉर द पार्टी अँड नॉट टू कॉन्ट्रॅक्ट इलेक्शन? सध्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही, कारण मला जे काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो, आणि दॅट इज करेक्ट. उमेदवारीचा जो प्रश्न आहे तो ऑल इंडिया काँग्रेस कमिटी इज द फायनल ऑथॉरिटी. येस. आणि हे लक्षात घेऊन आपण सध्या तरी पार्टीसाठी काम करायला हवं. पार्टी मजबूत कशी करू या परिस्थितीत, आताच्या परिस्थितीत तुम्ही काय बरेचसे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे, या परिस्थितीत हाऊ टू रेज द बार, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. उमेदवारी दॅट विल कम इन इट्स ओन टाईम, अँड आय एम रेडी टू फाईट. त्याबद्दल काय प्रश्न येत नाही आता सध्या तरी. मला एकच म्हणायचं आहे की ऑल पीपल, ऑल काँग्रेसमॅन, आणि राहुल गांधींनी हालीच सांगितलेलं जे आहे की दोज हू आर फिअरलेस आउटसाइड शुड कम इन, अँड दोज हू फिअर शुड लिव्ह. ही परिस्थिती आज गोव्यामध्ये आहे. सो मला पण तेच परत पुन्हा ही जी पुकार आहे की जेंका पळय भंय आसा हांगा भितर, दे थिंक दॅट समथींग दे आर अफ्रेड ऑफ, दे शुड लिव्ह. That is the best call given by Mr. Rahul Gandhi, and there are many people on the periphery
who are willing to come in. They should come in. But how they will come in, you have to pave the way for them to come in. So that will be my effort in this. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट अलायन्स? हे जे बाकीचे विरोधी पक्ष जे आहेत किंवा विरोधी घटक जे आहेत त्या सगळ्यांनी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन भाजपचा सामना करायला पाहिजे की काँग्रेस काँग्रेस इटसेल्फ कॅन टॅकल द बीजेपी? Congress is a very big, strong organization. It has to evaluate now whether it can take on the BJP by itself, and it cannot be delayed any longer, according to me. Yes. आताच ताणे खरं म्हणजे आता डिसिजन घेऊन कितें ते फायनल डिसिजन घेऊन आयदर यू गो अलोन or you go for strategic alliance. Yes. Not alliance की कोणी आयला आणि हाजे बरोबर alliance केला आणि ताजे बरोबर. See, ideologically also you have to match somewhere. What is your ideology? There are so many parties who claim one ideology, but actually it is not the case. Secularism, constitution, yes, there are. See, Congress is required also to protect this nation and this state. Congress ना आल्यार सामके despotism भितर सरपाचो एक हें आसा. Can we afford that? This nation has been founded on certain principles. आमी सगळे ते विसरता. We cannot allow. We have to see that Congress is there and Congress comes back with full strength. हे constitution जे आसा, हे आमचे सेक्युलरिझम जे आसा, हे आमचे फाउंडिंग, आमचे प्रिएम्बल कॉन्स्टिट्युशनाचो, हे सगळे मनान दवरले जाल्यार वी रिक्वायर अ पार्टी लायक काँग्रेस. अदरवायज वॉट इज द फ्युचर? वॉट इज आवर पोजिशन एट द वर्ल्ड लेवल एज अ डेमोक्रेटीक नेशन? होय प्रश्न लोकां मुखार आनी चड करून भुरग्यांच्या मुखार आज आसपाक जाय. सो देरफोर let us strengthen the Congress. Alliance or no alliance, I am nobody to answer this question today. But whether to go or not to go, that call the Congress party must take and must take fast. खूप चांगल्या पद्धतीनं या महासंवादाचा शेवट एल्विस गोम्स यांनी केलेला आहे. खरं म्हणजे खूप वर्षानंतर एक सुशिक्षित वेल इंटेलेक्च्युअल माणूस हा काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे अर्थात एल्विस गोम्स यांनी प्रवेश केल्यानंतर तिथे मिकी पाशेकोनेही प्रवेश केलेला आहे काँग्रेसमध्ये. म्हणजे काँग्रेस पक्ष असा एक सगळ्यांना सामावून घेणारा पक्ष आहे. परंतु एल्विस गोम्स सारखे इंटेलेक्च्युअल माणसं जर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात तर आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे की त्यांच्यासारखी माणसं काँग्रेसमध्ये जाऊन काम करू शकतात काय. इफ दे सक्सीड देन येस, व्हॉट एव्हर ही सेज कॅन बी पॉसिबल. अँड जर एल्विस गोम्स सारखी माणसं सुद्धा जर काँग्रेसमध्ये जाऊन निराश होत असतील तर काँग्रेसचं भवितव्य हे खूप वाईट आहे असं म्हणावं लागेल. आता काँग्रेसचं भवितव्य वाईट आहे की काँग्रेसचं भवितव्य चांगलं आहे हे एल्विस गोम्सच्या भवितव्यावरून आपल्याला स्पष्ट होणार आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ अस. ती पाळी येणार नाही. ही इज व्हेरी पॉझिटिव्ह की ती पाळी येणार नाही. अँड ही इज व्हेरी मच कॉन्फिडंट दॅट वॉट एव्हर प्लॅन्स ही हॅज in joining the Congress party, that plans he will bring that plans into a successful. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.